पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी परिसरात पाम येथे आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली। कोर्टाचा निकाल लागलेल्या जागेवर 50 ते 100 जणांच्या जमावाने जेसीबीच्या सहाय्याने गाळ्याची तोडफोड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात तणावाची वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान उपसरपंच मनोज पिंगळे यांच्या मुलावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तसंच त्याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळावरून धारदार हत्यारे जप्त करण्यात आली असून सतपती पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, जमाव नेमका कोणाच्या सांगण्यावरून आला आणि तोडफोडी मागील कारण काय याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडवली असून पुढे तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी निलेश कावंडे यांचा रिपोर्ट। काय नक्की घटना काय घडली? घटना म्हणजे ही सर्वे नंबर 74 क जागा ही आमची एमआयडीसी आणि आमचे वादविवाद आमचे कोर्टात चालू होतं। 22/7 मी कोर्टात आम्ही ही जागा निर्णय आमच्या बाजूला लागला व त्याची ऑर्डर कॉपी तुम्हाला मी पाठवलेली आहे। हे जे गुंडे आलेले हे व्यक्तिगत कोणीतरी पाठवलेले आहे, इकडचे नाही आहे, पण हे ओरिजिनल गुंडे आहे। त्यांच्याकडे चाकू सापडले। मी होतो माझ्या बोईसरवाला ऑफिसला होतो तिकडे, तिकडून मला माझ्या भंगारवाल्याचा फोन आला की शेठ जी 100 लोग है लेडीज और पकड़ के जेसीबी से कुछ तोड़ने वाला है। तो मी पियुषला फोन केला, माझ्या मुलाला सांगितलं जा तिकडे कोण आलाय। एमआयडीसी वाला येऊ शकत नाही, कोर्टात जिंकलेली केस आहे मी, आणि गावालाही येऊ शकत नाही कारण कोर्टात लिगल जिंकलेलं आहे। माझ्या वडिलाच्या नावाने हे जिंकलेलं आहे, पण मी आज वडील अपंगत्व असताना मी इकडे आलेलो आहे। परंतु काय झालं, हे जे 50-100 लोक जे पाठवलेले आहे त्याच्यात त्यांनी नावं जे सांगितले ते त्याच्यात एक कंबळाकर पाटील म्हणून त्यांनी त्याच्या कोणी कंबळाकर पाटील व आम्हाला सरपंचाचा मुलगा कोण राकेश दत्तात्रय पिंपळे यांच्यावर ही हे तो मुंबईलाच काम करतोय व त्याच्याबरोबर दुसरेही लोक आहे। हे लोकांनी पहिलं षडयंत्र 2 वर्षापासून चालू आहे आमच्यावर कुठला आरोप करायचा, मुद्दाम त्रास द्यायचं। हे ह्यांचे गुंडे प्रवृत्ती, हे माणसं पोचतात मुंबईला आणि मग इकडे मुंबईचे लोक जर एका गावात खेडेगावात बेरिंग करतात 100 लोक येऊन, म्हणजे काय? एक उपसरपंच मी आहे, माझे ग्रामपंचायत आहे 500 मीटरवर माझी ग्रामपंचायत आहे। आमची गाव आमचा 500 मीटरला आहे, लगत आमचे गावकरी आहे राहतात। जर 100 लोक तिकडचे येऊन तोडतात तर आता पोलीस लोक काय करतात त्याच्यावर मी बघत आहे। पोलीस लोकांना कारवाई लेडीजलाही मारहाण केली त्यांनी, पुरुषांनी लहान मुलगाला हात उचलला सोडवायला, आणि जेसीबी कोणाचा, जेसीबी तर मुंबईवरून आणलं नाही, जेसीबी ही इकडून आणलेला आहे। म्हणून मी बोलतोय हे मी नाव घेतलंय, त्यांची पूर्णत्व चौकशी व्हायला पाहिजे व ज्याचे घेतलंय त्यांनी स्वतः नाव घेतलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। त्यांच्यावर गुन्हे ट्रेसपास, कोणाच्या प्रॉपर्टी जाऊन कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन तोडणं हा ट्रेसपास गुन्हा पहिला आहे। त्यानंतर महिलांवर आरोप केला, त्याच्यावर महिलांना हात टाकलाय त्याचाही गुन्हा त्यांच्यावर लागला झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि तसाच मी बोलला काय झाला तर तसाच मला तो एक माणूस आहे तिकडे, तो मुलगा, त्यांनी मला डायरेक्ट 2 कानफाड्यात 2-3 कानफाड्यात अंगावर 4 मुलं उडले तिकडे आणि माझ्या अंगावर चाकू मारायचा प्रयत्न केला त्यांनी। आमचा काय तुम्हाला कोणावर संशय येते की हा नक्की कारभार कोणाचा आहे? त्यांनी नाव घेतले 2, त्यांनी आता माझ्या वडिलांनी जसे नाव घेतले तेच नावावर आम्हाला संशय आहे, पण त्यांची आहे ना चौकशी, आणि माझ्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांचा हाफ मर्डरचा केस लागणे पाहिजे पहिले तर। आज माझ्या इकडे बघा, इकडे सर्व मला आहे ना आज मला लागलेला आहे, आणि मला 2 कानफाड्यात माझा चष्मा पण तुटला एक, त्याच्यामध्ये माझा शर्ट अख्खा फाडलेला होता, मी अख्खा शर्ट फाडून माझा होता, माझं तिकडे कपडे पण फाटलेले पडलेले आहे बघा। केव्हा समजलं की या ठिकाणी काहीतरी? मला खाली 5 मिनिटं मी इकडे गेला, तसंच 5 मिनिटं माझ्या वडिलाचा फोन आला की असं काय झालं। मी आला 1 मिनिटात पोहोचला, तसंच मी बोला थांबा, तर हे लोक थांबायला तयार नाही, तो डायरेक्ट आहे ना आई बहिणीवर शिव्या द्यायला लागला, आणि आमच्या गावाच्या बोलले गाव तुमचा भिकारचोट आहे, आणि असं पण बोलले की ना आम्ही विरारचे लोक आमच्या इकडे चालेल असं पण हे लोक बोलले। त्यांचे बाई लोकांचा पण हे लोक लेडीजांचा पण येतं, लेडीज पण सर्व अंगाला, महिला सर्व अंगावर आम्हाला मारायला, जेव्हा त्याच्या सर्व 35-40 महिला 70-80 मुलं, त्याच्यामधले 2 माणसं खाली पकडण्यात आले, त्याच्यात 5-4 लेडीज आले, ते सर्व खोटे बोलून अंगावर यायला लागले, आणि आमचे काही हे पण नाही, बोलणं पण नाही आमचा की तसेच मारायला लागले अंगावर। जेव्हा मी थांबवला तेव्हा जाऊन ते थांबले। साहेब आपलं नाव काय? मनोज रमेश पिंपळे। आज आपण ह्या सागरी पोलीस ठाणा जिल्हा परिषद पालघरला
कशा संदर्भात आला सदर 2 वाजता बाहेरील गुंडे आमच्या सर्वे नंबर 74 क वडिलांच्या नावावर असून व आत्ताच 8 मिनिट गावातील व इतर हे लोकांनी गावगुंडे म्हणजे बाहेरचे गुंडे पाठवून त्यांनी आमच्यावर हल्ला केला व मला संपवण्याचा करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तसं मी काही टायमावर लेट गेल्या कारणामुळे माझा जीव वाचला. संबंधित लोक ही बाहेरचे असे तुम्ही म्हणतात, पण संबंधित लोकांना तुमचा पत्ता आणि ते डायरेक्टली तुमच्या गावी आलेत आणि तो हल्ला केला, त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं? ते आमच्या गावातील अशोक बाबूराव वडे हे स्वतः आरोपीने स्वतः सांगितलं नाव व इतर नाव घेतलेलं आहे. हे लोकांनी त्याला सर्व म्हणजे एक बोलू सुपारी देण्यात आली माझ्याबद्दल. म्हणजे तुम्हाला संपूर्ण जीवितहार मारण्याचा झाले होते? सुपारी दिली माझ्याबद्दल. पालघर सातपाटी पोलिसांनी तुमच्या ह्या विषयी काय कारवाई केली आहे का? सर्वांवर FIR दाखल केली. FIR संदर्भात आणखीन काय बोलले ते? FIR व त्यांची चौकशी रीतसर होणार व त्याच्यानंतर पुढील कारवाई पण केली जाणार. पण आपण उपसरपंच आहे तसं आपण म्हणत आहात ग्रामपंचायत पामचे, हा. पण त्या संदर्भात ही जुनी कुठलं राग आहे का, कुठलं तुमचं भांडण आहे का, दुश्मनी काढण्याचा काय प्रयत्न केला जात आहे का? जुनं राग म्हणजे आमचे राजकारण तर चालूच राहतं. राजकारण हा राजकारणापुरतीच राहिला पाहिजे, घरावर नाही यायला पाहिजे. राजकारणामध्ये हा राजकारण वैरी नसतो कोणी, पण हे घरावर यायला लागले व असे गुंडे पाठवून मला संपवण्याचा प्रयत्न करते. हे गावातील 3-4 लोक जे आहेत ते पण बाहेर राहतात, गावातही राहत नाही. त्याच्यातलं एकच व्यक्ती गावात राहतो. ह्यांचं पूर्ण हे आहे की राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, कुठे ना कुठे मला त्रास देण्याचा प्रयत्न चालू होता व माझ्या कुटुंबाला. संबंधित जमिनीचा जो मुद्दा आहे ती केस आपल्या कुठल्या कोर्टात चालू आहे? नाही, ते वरच्या कोर्टात जिंकलेलं आहे, पालघर कोर्टात जिंकलेलं आहे. आपण रीतसर आपण 6-7 महिन्यापूर्वी 7 महिने 6 महिने झाले त्या कोर्टात रीतसर आपण कोर्टात जिंकलेलो आहे. गोष्टीचा राग धरून आपल्यावर हल्ला झाला असता? नाही, या गोष्टीचा विषय असता तर त्यांनी 15 वर्षापूर्वी केस चालू असताना त्यांनी हे केलं असता, आमच्यावर कोर्टात दाखल केलीच ती केस. ज्या अज्ञानखोरांनी हल्ला केला आहे सदर इसम कुठले आहेत ते कळालं का तुम्हाला? नाही, ते व्यक्ती कुठले आम्ही पण ओळखत नाही, पण बाहेरचे आहे, सर्व बाहेरचे, इकडचे नाही आहे, लोकल नाही आहे, सर्व बाहेरून गुंड तयार केले आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये जे कोणाकोणावरती हल्ला करण्यात आला? माझ्या मुलावर, माझ्या मोठ्या भावावर व गावातले ग्रामस्थ सोडवायला गेलं त्यांच्यावर होईल. त्यांच्या हातामध्ये काय छत्र? हो, छत्र त्यांचे सापडले होते, आपण ते जमा केलेलं आहे. काय सापडलं होतं? सुरा सापडला.